वसई नालासोपारा आणि विरार पट्ट्यात पावसामुळे दाणादाण, अनेक भागांना पाण्याचा विळखा। नालासोपारा स्टेशनवरील रुळांवर पाणी आल्यानं पश्चिम रेल्वेची विरार ते वसई दरम्यान बंद। दरड कोसळल्यानं बंद पडलेला मिसिंग लिंक 2 मार्ग 2 तासात सुरू होण्याची शक्यता। दरड हटवण्याचं काम 80% पूर्ण। मुंबई गोवा मार्गावर 30 तासांपासून वाहतूक ठप्प, हजारो वाहनं महामार्गावर रखडली। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका। मुंबई अहमदाबाद हायवे पाण्याखाली, हायवेच्या दोन्ही बाजूला पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत। 2 ते 3 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा। सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल। आळंदीत इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं वारकऱ्यांना आळंदीऐवजी पुण्यात येण्याचं आवाहन। रायगडच्या महाड शहराला सावित्री नदीचा विळखा, दादली आणि दस्तुरी पूल पाण्याखाली, सावित्रीचं रौद्ररूप ड्रोन कॅमेऱ्यात कैद। मानखुर्द इमारत दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक, सुरक्षेचे नियम न पाळता अनधिकृतपणे इमारतीचं बांधकाम केल्याचा फिर्यादीचा आरोप। आणि टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान आणि तौसिफ अत्तारला जामीन मंजूर, तर दानिश शेखचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाशिकमधील टीसीएस कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामधली बातमी आहे। संशयित आरोपी निदा खानसह तौसिफ अत्तारला जामीन मंजूर झालाय। या प्रकरणामध्ये जे संशयित आरोपी होते त्याच्यामध्ये एकतर निदा खान जी HR असल्याची माहिती होती आणि तौसिफ अत्तार या दोघांना सुद्धा जामीन मंजूर झाल्याचं कळत आहे। आरोपी दानिश शेखचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळल्याची माहिती आहे। संशयित आरोपी निदा खान हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे। एकतर अनेक दिवस ती बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती आणि आता तिला जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। खंडाळा रेल्वे स्टेशन जवळ ट्रॅकवर दरड कोसळली आहे। ज्या ट्रॅकवरून रेल्वे धावत असते त्याच ट्रॅकवर आता दरड कोसळलेली आहे आणि खंडाळा रेल्वे स्टेशन जवळ ही दरड कोसळली आहे। त्यानंतरची दृश्य आपण बघू शकतोय। त्यामुळे इथून जाणारी जी रेल्वे वाहतूक आहे त्याच्यावर मात्र परिणाम होण्याची शक्यता आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अनिश शेख हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अनिश, काय सांगाल? एकतर खंडाळ्यामध्ये ट्रॅकवर दरड कोसळल्याचं कळत आहे, मात्र जी दृश्य आहे त्याच्यामध्ये आग लागल्याचं सुद्धा दिसतंय। आपण पाहिलं तर आज अतिवृष्टीचा फटका जो आहे संपूर्ण मावळ तालुक्यासह लोणावळा, खंडाळा, घाटमाथा परिसरात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस सुरू होता। अतिवृष्टी झाली। याच कारणाने मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल किंवा लोहमार्ग परिसर असेल, घाटमाथा असेल, या ठिकाणी दरड कोसळण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या। अशीच काही घटना खंडाळा रेल्वे स्टेशन जवळ झाली। ही जी आग लागल्याची घटना आहे ही मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या जी ट्रॅक आहे त्या ट्रॅकवर झालेली आहे। कशामुळे लागली ही आग? दरड कोसळली आणि जो दरडीचे दगड खाली वाहून आले त्यात मोठे मोठे झाड देखील होते। ते झाड रेल्वेचे जे इलेक्ट्रिक तार आहे त्या तारवर पडल्याने शॉर्ट सर्किट झालं। शॉर्ट सर्किटच्या कारणाने ही आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच जे विद्युत सप्लाय जो आहे तो बंद केल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे। बरोबर आहे। आणि याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता प्रशासनाकडून या लोकांकडे लक्ष दिलं जातं का ते बघावं लागेल। दरम्यान बदलापूर परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय आणि अशातच उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीवरून पाणी वाहत असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या 250 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर देखील उल्हास नदीचं पाणी जे आहे ते वाढतं आहे। उल्हास नदीवरून जाणारा हा ब्रिज आहे त्याला देखील आता पाणी लागलेलं आहे आणि हा ब्रिज वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे। उल्हास नदीनं धोक्याची पातळी म्हणजे 17.50 मीटर ही धोक्याची पातळी ओलांडली होती आणि त्याच्यानंतर
हाय टाईडचा इशारा देण्यात आला होता मुंबईमध्ये आणि त्यानंतर उल्हास नदीचं पाणी आणखीन वाढायला सुरुवात झाली। उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर वाहतुकीसाठी जो पूल होता तो बंद करण्यात आलेला आहे। आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर नदीकाठच्या गावांमध्ये जर पाणी शिरलं असेल तर तिथल्या नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न प्रशासनानं सुरू केलेले आहेत। त्याचबरोबर बदलापूर शहरामध्ये देखील अनेक भागांमध्ये आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे। सत्संग विहार या भागात देखील काही घरांमध्ये पाणी आल्याची माहिती मिळते। हाय टाईड त्याच्यानंतर कल्याण कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस बरसतोय त्याच्यामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढती आहे। सध्या आपण पाहू शकतो की जिल्हाधिकारी देखील या ठिकाणी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले आहेत। ठाणे जिल्हाधिकारी पांचाळ सर या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले आहेत, कारण उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर बदलापूर शहरामध्ये साहजिकच पाणी येतं आणि त्याच्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे सगळ्यात मोठे मुख्य अधिकारी ते असल्यानं सगळ्या परिस्थितीवर जिल्हाधिकारी हे लक्ष ठेवून आहेत। गणेश मंजुळानंत, न्यूज 18 मराठी, बदलापूर। यानंतर ठाणेवासियांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केलाय। त्यामुळे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानं वारे सुद्धा वाहू शकतात। ठाणे जिल्ह्यातील गडकिल्ले, धरणं, तलाव, नद्या आणि धबधब्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी तसे आदेश जाहीर केलेले आहेत। त्यामुळे पुढचे काही तास ठाणेवासियांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। या ठिकाणी रेड अलर्ट आहे पावसाचा। याचा अर्थ मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडू शकतो आणि त्याचबरोबर 80 ते 90 किलोमीटर ताशी वेगानं वारे सुद्धा वाहण्याची शक्यता आहे। आज सुद्धा ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसानं सकाळपासूनच हजेरी लावली आहे। ठाण्यातील सर्व तलाव 100% भरलेले आहेत। ठाण्यातील मासुंदा तलाव आता ओव्हरफ्लो झालेला आहे आणि रोडवर पाणी आलंय। आज ठाणे जिल्ह्यामधील शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर पडत्या पावसात अनेक ठाणेकर तलावाच्या पाण्यात भिजत आनंद लुटताना दिसतायत। एकीकडे जिल्हा प्रशासनानं घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय, तर काही जण ठाण्याचे अपडेट आपल्याकडे येतच आहेत, पण त्याचबरोबर पालघरची ही दृश्य आपल्याकडे आहेत। आपण बघतोय कशा पद्धतीनं लोकांचं रेस्क्यू केलं जात आहे। पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाची कोसळधार सुरू आहे आणि हवामान विभागानं दिलेल्या ऑरेंज अलर्ट नंतर आता या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। हा ऑरेंज अलर्ट तंतोतंत खरा ठरलेला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पालघरमधील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। सूर्या नदीला मोठा पूर आलाय। पालघरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे झांजरोळी इथल्या 200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय। झांजरोळीमधील 4 पाड्यांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे आणि इथल्या मंडलपाडामधल्या 45 नागरिकांना रेस्क्यू करून त्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवलंय। पश्चिम किनारपट्टीला सध्या पावसाने चांगलं झोडपून काढलंय आणि या पावसामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत। आपण बघू शकतो की मी सध्या पालघरमधील सूर्या नदीच्या मासवण येथील तीरावर आहे आणि मोठ्या प्रमाणावर या नदीला पूर आल्याचं पाहायला मिळतंय। जे रौद्र रूप आहे ते या सूर्या नदीने धारण केलेले आहे। एकूणच पाहिलं तर पालघर जिल्ह्यात सध्या 3 ते 4 दिवसापासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत। ठिकठिकाणी सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक गावपाड्यांवरील रस्ते जे आहेत ते सध्या वाहतुकीसाठी ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाल्याने सध्या नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत। मुळात पाहिलं तर पश्चिम किनारपट्टीला याचा सर्वाधिक फटका जो आहे तो या पावसाचा पाहायला मिळतो। दुसऱ्या बाजूला हा मुसळधार पाऊस जो आहे तो 3 ते 4 दिवसापासून पडतो, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या भात पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या पाहायला मिळतात। न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर। 6 वाजता भरायला चालू झालं आणि 7 वाजेपर्यंत बहुतेक पाणी घरात शिरायला चालू झालं आणि 7:30 पर्यंत घराच्या बाहेर पडायला मुश्किल झालं। मी लगभग 8च्या सुमारास बाहेर पडले तेव्हा एवढं पाणी होतं, गलाभर पाणी होतं। त्यातून रस्त्यावर जाऊन बघितलं तर रस्त्यावर पण पुलावरून पाणी वाहत होतं। फार कठीण परिस्थिती होती। सगळा भरला, एवढा पाणी भरला आमच्या इकडे घरात। इकडे सगळ्या खोल्या बिल्या भरल्या, बुडला ना। एवढा कोंबड्या पण मेल्या, कोंबड्या आमच्या बऱ्याच मेल्या। हे पाणी सगळा सामानाचा नुकसान झाला। भाजीपाला काय आणलेले बटाटे बिटाटे ठेवलेले ते सगळे गेले वाहून। असा तसा सगळा झाला। ते कधी अचानक रात्री पाणी भरलं? अचानक नाही, आता 6 वाजता पाणी भरला, पण आम्हाला काय माहिती एवढा भरणार असं। थोडा करताना एकदम आला पाणी ना।